हॅलो एव्हरीवन. आता आपण आपली PYQची बॅच चालू करत आहोत. पहिला टॉपिक असणार आहे नाउन. आपण आपल्या लेक्चर्समध्ये ऑलरेडी मी सांगितलेलं आहे तुम्हाला की आपण जे इंग्लिशचे PYQ सॉल्व करणार आहे ते आपले सगळे PYQ हे रूल्सनुसार आपल्याला क्रॉस चेक करून मग बघावे लागतात. आणि यामध्ये कोणकोणते रूल्स येतात तर तुम्हाला एका क्वेश्चनमध्ये आपला जो स्टँडर्ड पॅटर्न आहे MPSCचा त्यामध्ये आयोग जे प्रश्न विचारतं त्यात वेगवेगळे जे काही रूल्स आहेत म्हणजे वेगवेगळ्या टॉपिकचे रूल्स आहेत ते सुद्धा एकत्र करून मग प्रश्न विचारला जातो. म्हणजे असं होतं कधी कधी की आपल्याला फक्त नाऊनवरचेच सगळी चारही सेंटेन्सेस दिलेली आहेत असं होत नाही. तिथे आपल्याला कुठेतरी ॲडजेक्टिव्हचा पार्ट येतो, प्रोनाऊनचा पार्ट येतो. सो मिक्स प्रश्न विचारण्याची सुद्धा आपल्याकडे पद्धत आहे. त्यामुळे आपण हे टॉपिक वाईज रूल्स असं म्हणत असताना यामध्ये जर कुठला इतर टॉपिकचा प्रश्न आला तर तो पण आपण थोडक्यात कव्हर करणार आहे आणि तो जो क्वेश्चन असेल तो परत त्या टॉपिकमध्ये रिपीट होणार. ठीक आहे. 21 पासून पुढे आपण प्रश्न का बघतोय तर आयोग किती डीपमध्ये प्रश्न विचारतं हे आपल्याला समजण्यासाठी. काही जणांनी आतापर्यंत म्हणजे काही विद्यार्थ्यांचे मला फीडबॅक येतात, ते म्हणतात की मॅडम रूल्स करायचे नाहीत का, किंवा मग रूल्स फक्त केले पाठ केले तर होतं का. तर सगळ्यांसाठी एक कॉमन उत्तर आहे माझं की तुम्हाला दोन्ही प्रश्नांसाठी आपण एकच उत्तर देऊ शकतो की रूल्स, कन्सेप्ट, ट्रिक्स त्याला तुम्ही काहीही नाव दिलं तरी काय असतं हे तुम्हाला कळण्यासाठी इंग्लिशचा एक बेसिक अभ्यास असायला पाहिजे आणि त्याची तुम्ही प्रॅक्टिस केलेली असली पाहिजे. माझी प्रॅक्टिस कशी करायची? MPSCचे विद्यार्थी हे बऱ्यापैकी जे रेडीमेड ऑप्शन्स आहेत त्यातून ऑप्शन एलिमिनेट करून उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, जे ॲक्च्युली एक्सपेक्टेड आहे एक्झामसाठी. पण जर तुम्हाला फक्त इंग्लिश विषयाचा अभ्यास करायचा असेल ना तर माझं असं सजेशन आहे की जे PYQचे आपण प्रश्न बघत असतो तिथे तुम्हाला जे सेंटेन्सेस दिलेले आहेत ना त्याचं ॲनालिसिस जास्त करायचं. आता हा जो 21 ते 25चा आपला अभ्यास असणार आहे याचा रेफरन्स धरून तुम्ही आधीचे 2-3 वर्षाचे जरी बघितले म्हणजे 19 पासून किंवा 18 पासून पुढे जरी बघितले तरी तुम्हाला ते उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. बरेच प्रश्न रिपीट झालेले दिसतात पण आपल्याला त्याच्यावरती फोकस करायचा आहे आणि आयोगाचा कोर एरिया कुठला, फोकस एरिया कुठला हे आपल्याला कळलं ना तर आपण तेच रूल परफेक्ट करून वारंवार करून त्याची आपली आरामात प्रॅक्टिस होते. ठीक आहे. आणखीन एक अनाउन्समेंट आहे ती म्हणजे आपण आपल्याला या पूर्ण बॅचमध्ये PYQची 5च दिवसांची बॅच असणार आहे आपली. ॲक्च्युली 6 दिवस होतात 5 ते 10 तारखेपर्यंत. यामध्ये आपण प्रॅक्टिस सेशनच्या सुद्धा मी PDF तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्यामध्ये आपलं जे एरर स्पॉटिंग जे असतं ना बेसिकली एरर स्पॉटिंग किंवा आपण त्याला म्हणजे स्पॉटिंग एरर, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट या पद्धतीचे जे प्रश्न असतात त्या अँगलनी मी तुम्हाला हे प्रश्न देणार आहे ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत. त्याचं जे काही एक्झाम्पल्सचे जे विश्लेषण असणार आहे हे एकदम शेवटच्या दिवशी होणार आहे. म्हणजे बॅचचा जो शेवटचा दिवस असेल त्यात सगळे PYQ जे जे काही तुम्हाला रोजच्या टॉपिकनुसार दिलेले असतील त्याच्या बेसिसवरती मी जे एक्स्ट्रा क्वेश्चन बनवणार आहे ते प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिस सेशनमध्ये शेवटच्या दिवशी सॉल्व करून दिलेले असतील. ठीक आहे. पण शेवटचा दिवस येईपर्यंत तुम्ही जे प्रश्न सोडवलेले आहेत हे माझ्याकडून क्रॉस चेक करून घ्या. आपले जे काही क्लासचे नंबर आहेत त्याच्यावरती तुम्ही तुमचे जे सोडवलेले प्रश्न आहेत त्याचे इमेजेस पाठवा, म्हणजे फोटो काढून पाठवू शकता, टेक्स्ट पाठवू शकता. जे तुम्हाला वाटतं की डाऊटफुल आहे, बरोबर आहे का नाही ते तुम्ही पाठवा. माझ्यापर्यंत ते येईल, मी तुम्हाला क्रॉस चेक करून देईल. ठीक आहे. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की मी इथे ॲज अ टीचर शिकवत असताना माझी एक रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे की टू द पॉईंट नेमकेपणाने मला सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करायचं आहे. जबाबदारी म्हणून एक गोष्ट सांगते तुम्हाला की जेव्हा मला एक म्हणजे एक्झाम्पल द्यायचं असेल तर तिथे माझं इन केस काही चुकलं तर मी ते लगेचच तिथे करेक्ट करेन आणि जर काही वाटलं तर मी नंतर तुम्हाला जर लक्षात नाही आलं मला ऑन द स्पॉट तर मी नंतर ते क्रॉस चेक करून तुम्हाला कळवलं जाईल. ठीक आहे. या सगळ्यामध्ये फ्लोमध्ये काही गोष्टी मिस होत असतात किंवा मग कदाचित मी आधी पण म्हटलं तसं की स्क्रीनमुळे थोडासा इश्यू येतो. या सगळ्या व्यतिरिक्त तुम्हाला जो काही दिलेला अभ्यास आहे तो तुमचा स्वतः करायचा आहे. तुमच्याकडून पार्टिसिपेशनची अपेक्षा माझी आहे. फक्त मी शिकवतेय, तुम्ही ऐकताय, कुठेतरी रेकॉर्डिंग चालू आहे, नुसतं पटपट बघताय डबल स्पीडवर करून, याने तुम्हाला आउटपुट मिळत असेल तर करा, नाहीतर तुम्ही तुमचा टाईम वेस्ट करू नका. व्यवस्थित 1.5च्या स्पीडवर बघू शकता तुम्ही लेक्चर आणि मग ते नंतर तुम्ही नोट्स पण काढू शकता. इथे जे स्लाइड्स वापरलेल्या असतील आणि आपण जे काही लिहिणार आहे ह्या सगळ्याची एकत्रित तुम्हाला PDF नंतर मिळेल. जी बॅच परचेस करतायत विद्यार्थी त्यांना ॲपमध्ये ती PDF सुद्धा प्रोव्हाइड केलेली असेल. आणि आता कुठेही कसंही न लिहिता तुम्हाला PDF एक छान व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये मिळावी, थोडंसं तुमचा रायटिंगचा पार्ट वाचावा म्हणून मी थोडंसं व्यवस्थित लिहिण्याचा इथे प्रयत्न करणार आहे.
त्यामुळे एखाद दुसरा मिनिट एक्स्ट्रा लागू शकतो. आणखीन एक शेवटची गोष्ट म्हणजे इथे आपण जे काही लेक्चर्स घेणार आहे या व्यतिरिक्त तुमची कुठलीही गोष्ट असेल, काहीही असेल अभ्यासाशी रिलेटेड, तर तुम्ही तुमचे डाऊट्स ऑन द स्पॉट विचारू शकता किंवा मग तुम्ही नंतर जरी विचारलेत तरीही तुम्हाला ते डाऊट तुमचे क्लिअर करून मिळतील. ठीक आहे, आपण आता सुरुवात करणार आहे. जास्त फापट पसारा नसेल आणि जिथे गरजेचं आहे तिथं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सहित तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या असतील. ठीक आहे, नाऊन टॉपिकला आपण सुरुवात करणार आहे. यामध्ये जिथे रूल्स एक्स्ट्राचे आहेत ते लिहून घ्या. जरी PDF तुम्हाला प्रोव्हाइड केलेली असली तरीही तुम्हाला रनिंग नोट्स काढायचे आहेत. हे का करायचं? एकदा जरी तुमच्या हाताखालून एखादा विषय गेला तरी तुम्हाला तो लक्षात जास्त वेळ राहतो. आता कंबाईनची मुलं जरा लिहून घ्यायला कंटाळा करतात किंवा त्यांना वाटतं की अरे भरपूर लिखाण आहे, नोट्सचं काम खूप आहे. तुम्हाला कोणी असं छान व्यवस्थित नोट्स लिहा म्हणत नाही आहे. तुम्हाला रनिंग नोट्स कसंही म्हणजे जसं तुम्हाला पटपट सुचेल असं लिहायचं आहे. फक्त एकदा हाताखालून गोष्टी गेल्या पाहिजेत. फक्त विचार करा आपली राज्यसेवेची मित्रमंडळी कशा पद्धतीने लिखाण काम करत असतील. त्यामुळे थोडंसं एफर्ट्स घ्या, त्याचं तुम्हाला नक्की यश मिळणार आहे. ठीक आहे, पहिला जो क्वेश्चन आहे त्यामध्ये आपण बघणार आहे द कमिटी डॅश कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट. इथे आता द वर्ब विच ॲग्रीज विथ द सब्जेक्ट द कमिटी इन नॅशनल कॉन्कॉर्ड. आता इथे ना तीन गोष्टीवरती आपल्याला फोकस करायचं आहे. एक्झाम्पल बघणार आहे आपण. पहिल्यांदा आपण काय करूया, उत्तर बघूया आणि नंतर क्रॉस चेक करूया. चालेल, पहिलं आहे द कमिटी डॅश कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट. आता इथे हा शब्द आपला कीवर्ड आहे नॅशनल कॉन्कॉर्ड. यामध्ये काय अपेक्षित आहे? नॅशनल कॉन्कॉर्डमध्ये सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा हा प्रकार असतो, बरोबर. पण आपल्याकडे दोन कन्सेप्ट्स असतात, ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड आणि नॅशनल कॉन्कॉर्ड. यामध्ये काय डिफरन्स आहे ते बघूया. याचं उत्तर काय असणार आहे तर हॅव हा इथे फिल इन द ब्लँकमध्ये शब्द वापरायचा आहे. ठीक आहे, ऑप्शन डी म्हणजे ऑप्शन 4 हे याच्यासाठी करेक्ट असणार आहे. हे तुम्हाला माहिती आहे. आता आपण डिटेलमध्ये बघूया की नक्की काय येतं तसा. पहिली गोष्ट, कमिटी हा शब्द, कमिटीचं स्पेलिंग व्यवस्थित बघा. आपल्याला हा स्पेलिंगमध्ये प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, सो कमिटी हा एक कलेक्टिव्ह नाऊन आहे आणि हे जे कलेक्टिव्ह नाऊन आहे हे ज्या वेळेस आपण ॲज अ सिंगल युनिट म्हणजे या सगळ्यातले जे काही सदस्य असतील त्या सगळ्यांनी एकत्रितपणे एखादी कृती केली असं आपण सांगत असतो, त्यावेळेस आपण जे वर्ब यूज करतो हे नेहमी सिंग्युलर असतं. ठीक आहे, पण जर यातले सदस्य यांच्यामध्ये जर मतभेद झालेले असतील, हे डिवाइड झालेले असतील, तर या ठिकाणी आपण जे काही म्हणजे यातल्या प्रत्येक सदस्याला उद्देशून आपण काहीतरी बोललोय असं जर आपल्याला सांगायचं असेल तर त्या ठिकाणी जे वर्ब येतं हे प्लुरल येतं. ठीक आहे, या झाल्या दोन बेसिक गोष्टी. कमिटीसाठी एक सिंगल युनिट म्हणून एक सिंगल एंटिटी एक वचन म्हणून त्याला जर कन्सिडर केलं, सगळे सदस्य एकत्रितपणे एखादा निर्णय घेतात किंवा काहीतरी ठराव मांडतात, त्यावेळी आपण वर्ब सिंग्युलर वापरणार. पण जर आपल्याला त्यांच्यामध्ये मतभेद असतील, ते वेगवेगळे आहेत असं दिसत असेल, त्या प्रत्येकाला उद्देशून आपण काहीतरी बोलणार असेल तर या ठिकाणी आपल्याला वर्ब प्लुरल वापरायचं आहे. ओके, हा झाला फर्स्ट पॉईंट एक्सप्लेनेशनचा. सेकंड जे असणार आहे एक्सप्लेनेशन, यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे याचे जे प्रोनाउन्स आपण वापरतो ते सुद्धा आपल्याला खूप काळजीपूर्वक वापरावे लागतात. जर कमिटी हा शब्द, आता कमिटीसारखे आणखीन शब्द आपण बघणार आहे, पण ठीक आहे सध्या आपण कमिटीबद्दल बघूयात. कमिटी हा शब्द जर तुम्हाला सिंगल युनिट म्हणून वापरलेला दिसत असेल, आपण वर्ब सिंग्युलर वापरणार असेल तर आपण प्रोनाउनसुद्धा सिंग्युलर वापरणार आहे. हे कधी, ज्यावेळेस आपण ते एकच युनिट आहे असं कन्सिडर करतो तेव्हा. आणि जर आपल्याला त्यांच्यामध्ये डिवाइड झालेले असतील ते किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी मतभेद आहेत असं लक्षात येत असेल तर जे प्रोनाउन वापरणार आहेत ते सुद्धा आपल्याला प्लुरल वापरावं लागतं. फॉर एक्झाम्पल इट्स आणि देअर. इट्स हे सिंग्युलर आहे, देअर हे प्लुरल आहे. ठीक आहे, हा झाला दुसरा मुद्दा. आता आपण एक खूप महत्त्वाचा मुद्दा बघणार आहे, तो म्हणजे नॅशनल कॉन्कॉर्ड. यामध्ये आणखीन एक गोष्ट असते ती म्हणजे ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड. आता ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड जो आहे यात आपण जो आत्ता रूल बघितला तो, यामध्ये शक्यतो कॉन्कॉर्ड हा शब्द आल्यानंतर आपल्याला वर्बबद्दलच माहिती दिलेली असते. वर्बचे नियम आपल्याला इथे लागू करून बघायचे असतात. ठीक आहे, आता इथे आपण कुठला शब्द बघितला? कमिटी शब्द बघितला. कमिटी शब्द सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? जर आपण त्याला एक युनिट म्हणून कन्सिडर केलं तर तो सिंग्युलर आहे. पण आपल्याला शब्द दिलेला आहे नॅशनल कॉन्कॉर्ड आणि त्यामुळे तिथे जे रेग्युलर रूल्स असतात ते रेग्युलर रूल्स
न वापरता आपल्याला तिथे रेग्युलर रूल्स न वापरता आपल्याला तिथे जे अनयुज्युअल रूल आहेत ते फॉलो करावे लागतात. म्हणजे जर मी कमिटीसाठी सिंग्युलर म्हणून एक सिंगल युनिट म्हणून हॅज वापरणार असेल तर हे झालं माझ्यासाठी ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड. पण जर मी इथे हॅव वापरलं तर कमिटी हा जरी सिंग्युलर शब्द असेल तरीही मी तो सिंग्युलर न वापरता त्या ठिकाणी हॅव हा शब्द वापरून जर मी सेंटेन्स लिहिलं तर ते नोशनल कॉन्कॉर्डनी वापरलं असा त्याचा अर्थ होतो. वाक्यामध्ये क्वेश्चनमध्ये नोशनल कॉन्कॉर्ड हा शब्द आला की जिथे रेग्युलर रूल अप्लाय होतो तो न होता त्याचा जो अपवाद आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. आलं लक्षात? ठीक आहे. हे आपले 3 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे आपण फर्स्ट क्वेश्चनसाठी बघत आहोत. यामध्ये आपल्याला उत्तर आधीच कळलं होतं. तसं बघायला गेलं तर द कमिटी म्हटलं तर आपण सिंगल युनिट म्हणतो, पण सिंग्युलर जे ऑप्शन आहेत हे जाणार आहेत कारण आपल्यासाठी कीवर्ड आहे हा शब्द नोशनल कॉन्कॉर्ड. आणि आता हा शब्द आपल्याकडे आहे म्हणून आपण हे 2 शब्द एलिमिनेट केले. 2 ऑप्शन्स एलिमिनेट झाले. तुमची 50% प्रोबॅबिलिटी वाढली तुमचं उत्तर बरोबर येण्याची. त्यामुळे तुम्ही तिथे खूप जास्त एक मार्जिननी कॉन्फिडन्स पण मिळवलेला असतो आणि थोडेसे तुम्ही ऑन ट्रॅकसुद्धा असता. ठीक आहे. राहतात 2 ऑप्शन जे प्लुरल आहेत. आता इतकं बेसिक तुम्हाला माहिती आहे असं कन्सिडर करून मी शिकवते. ठीक आहे. हे आर प्लुरल असतं, इज सिंग्युलर असतं, हे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे बाय डिफॉल्ट. आता इथे रिव्हिजन टाईप चालू आहे त्यामुळे इथे एक्सप्लेनेशन नाही होणार या गोष्टीचं. ओके. सो आता इथे आर वापरायचं का हॅव वापरायचं हे कशावरून कळतं तर बघा इथे कन्सिडर्ड हा शब्द व्हर्बच्या थर्ड फॉर्मसारखा वापरलेला आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी हॅव प्लस V3 ची रचना करायची आहे. जर आपण आर प्लस V3 वापरलं तर ते सेंटेन्स आपल्याला पॅसिव्हमध्ये असलं असतं, पण हे सेंटेन्स ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे. कमिटीने ती कृती विलिंगली केली, तुझी रिक्वेस्ट जी आहे ती कन्सिडर केली असं आपण म्हणतोय. मग इथे ती कृती विलिंगली झालेली आहे, ॲक्टिव्हली कृती झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी हॅव प्लस V3 ची ही वाक्यरचना अपेक्षित होती. ठीक आहे. आपल्याला याचं उत्तरसुद्धा माहिती झालेलं आहे आणि तुम्हाला मी डिटेलमध्ये पॉईंट समजवलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन लगेचच बघूयात. क्वेश्चन सेकंड आहे विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर नॉट इन्क्लुडेड इन रॉडंट्स. आता रॉडंट्स म्हणजे काय, जे आता त्यांचं एक मी स्ट्रक्चर तुम्हाला वर्णन करते. मग अशा पद्धतीने कुठलाही ऑप्शन आला तरी ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यांची बॉडी मोठी असते, पाय छोटे असतात, शेपूट खूप मोठी असते, या पद्धतीने ते असतात. ठीक आहे. आता आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे ना ते पुढचे 2 दात असतात ना ते असे टोकदार असतात आणि ते कुरतडणारे. आता उंदीर कसं त्याचे काही कुरतडत असतो त्या पद्धतीने हे रोडंट्स असतात. ठीक आहे. मग यामध्ये उंदीर, घूस, गिनीपिग, हॅमस्टर वगैरे सगळे येतात. ठीक आहे. ओके. सो हे इथे असणार आहेत. मग आता रोडंट्स कुठले असतात तर त्यांचे लिम्स जे आहेत ना म्हणजे जे हातपाय आहेत ना ते छोटे असतात. हे एक मेन गोष्ट आहे. आपल्याला विचारलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन रोडंट्स. कॅट्स हे मॅमल आहेत आणि रोडंट्स पण ॲक्च्युली मॅमल्स असतात. सो इथे कॅट्स हे आपल्याला डेफिनेटली माहिती आहे की हे रोडंट्स नाही आहेत, हे काही कुरतडत नाहीत, कुरतडणारे प्राणी नाहीत. त्यामुळे हा बी ऑप्शन जिथे आहे तिथे आपण लिहिणार. ठीक आहे. आता तुम्ही बघितलं तर ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक इथे जास्त वापरता येत नाही आहे कारण बी ऑप्शन सगळीकडे दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला ए किंवा सी क्रॉस चेक करावंच लागणार. रॅबिट आपल्याला माहिती आहे हा सुद्धा एक म्हणजे रोडंटच आहे आणि रोडंटचं आणखीन एक असतं ते म्हणजे असे बीळ बनवतात, ते आणखीन एक त्याची खासियत असते. सो हे रॅबिट्स आहेत. माईस हे माऊसचं प्लुरल आहे. ठीक आहे. आणखीन आपण एक्झाम्पल्स बघूयात. त्यानंतर आता हे प्राण्यांची नाव आहे ना माहिती करून ठेवा फक्त. हे बघा, बीवर, हॅमस्टर, त्यानंतर हां पॉर्क्युपाईन्स आपण ज्याला साळींबर म्हणतो ते, स्क्विरल्स, बीवर्स. बीवर हा एक बीवर आता ॲक्च्युली ना तो घूस आणि उंदीर यासारखा दिसणारा असतो आणि शक्यतो ते पाणी अडवण्याचं काम करतात. तिथे त्यांची वस्ती कॉलनीज वगैरे उभे करतात त्या टाईप ते बीवर्स हा एक वेगळा प्राणी आहे. बीवर्स, हॅमस्टर्स, पॉर्क्युपाईन्स, स्क्विरल्स, माऊस, रॅबिट हे सगळे काय आहेत आपल्यासाठी रोडंट्स आहेत. ठीक आहे. एक्स्ट्रा एक्झाम्पल्स पण आपण बघितलेले आहेत आणि माऊससोबत रॅट्स पण लिहून ठेवा.
ठीक आहे, हे आपल्याला कळलेलं आहे. मग आता रॅबिट आहे, माईस आहे, ए आणि सी हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे नॉट म्हटल्यावर फक्त ऑप्शन बी विच इज नॉट रोडंट, कॅट इज नॉट अ रोडंट. ठीक आहे. आता इथे ना एक पॉईंट एक्स्ट्रा सांगायचा राहिला होता, तो म्हणजे कमिटी हा शब्द जसा आहे तसे आपले इतर काही कलेक्टिव्ह नाउन्स लिहून घ्या. जसं की क्र्यू आहे, टीम, क्लास, गव्हर्नमेंट. आता मी गव्हर्नमेंटचं फक्त शॉर्टकटमध्ये लिहित आहे. क्र्यू, क्लास, आर्मी. ठीक आहे, आर्मी. या पद्धतीने हे आपले सगळे कलेक्टिव्ह नाउन्स असतात. कलेक्टिव्ह नाउन हे समूहाबद्दल असतात आणि ते तुम्हाला आता समजून घ्यायचं आहे की सिंग्युलर सेन्समध्ये वापरले आहेत का प्लुरल सेन्समध्ये वापरले आहेत. सेकंड क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन 2 आहे, ते आपण बघितलं. आता थर्ड क्वेश्चन बघूयात. चूज द करेक्ट सेंटेन्स. ही हॅझंट अ ब्युटिफुल फर्निचर इन हिज हाऊस. या ठिकाणी सुद्धा आता पहिल्यांदा आपण उत्तर काय आहे ते काढून घेऊयात, एक्सप्लेनेशन बघत बघत. ठीक आहे. ही हॅझंट अ ब्युटिफुल फर्निचर. इथे फर्निचर हा शब्द वापरलेला आहे जो एक अनकाउंटेबल नाउन म्हणून आपण कन्सिडर करतो. आता हा आपण इथे अनकाउंटेबल असल्यामुळे हा नेहमी सिंग्युलर सारखा वापरला जातो. दुसरा नियम काय आहे, इथे बघा मी सगळे रूल्स लिहिते अनकाउंटेबलचे. पहिलं म्हणजे हा नेहमी सिंग्युलर वापरला जातो आणि म्हणून याच्यासोबत व्हर्ब सुद्धा आपण सिंग्युलर वापरतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, यांच्यासोबत आपण मेनी हा शब्द वापरत नाही. यांचे आपण प्लुरल करत नाही आणि यांच्यासोबत आपण इनडेफिनेट आर्टिकल्स जे आहेत ते वापरत नाही. इनडेफिनेट आर्टिकलमध्ये काय येतं, आर्टिकल ए आणि आर्टिकल ॲन हे आपण यांच्यासोबत वापरत नाही. हे काय आहे, रूल्स फॉर अनकाउंटेबल नाउन. असे कोणते कोणते नाउन्स आहेत त्याची आपण लिस्ट बघूया. फर्निचर आहे, हेअर आहे, ठीक आहे, ब्रेड, वर्ड, त्यानंतर ॲडवाइस, सीई. बरं का, ॲडवाइसचं सीई, ॲडवाइस. लगेज, बॅगेज, लगेज आहे, बॅगेज आहे. ठीक आहे. हे जे शब्द आहेत हे आपण शक्यतो अनकाउंटेबल कन्सिडर केलेले असतात आणि त्यामुळे ते आपल्याला प्लुरलमध्ये लिहायचे नाहीत. यांचं प्लुरल होत नाही, यांच्यासोबत आर्टिकल लागत नाहीत, यांच्यासोबत मच किंवा समचा वापर होतो पण मेनी वापरलं जाऊ शकत नाही. ठीक आहे. हां, मेनी वापरायचं नाही तर मग काय वापरायचं, मच वापरू शकतो किंवा आपण सम वापरू शकतो. ओके. येस. मग आता आपण हे रूल्स बघितले, क्रॉस चेक करून बघूयात. फर्निचर सोबत आपण या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह वापरलेला आहे आणि त्याच्या आधी आपण आर्टिकल वापरलेलं आहे. आर्टिकलचा रूल काय सांगतो, आपल्याला इनडेफिनेट आर्टिकल हे एखाद्या काउंटेबल नाउनसाठी वापरायचं असतं, पहिला नियम. दुसरं काय आहे, जर आपल्याला त्या नाउनच्या आधी एखादं ॲडजेक्टिव्ह वापरलेलं दिसलं तर ते जे आर्टिकल वापरायचे ते ॲडजेक्टिव्हच्या आधी आणि ॲडजेक्टिव्हच्या उच्चारानुसार ए किंवा ॲन वापरावं लागतं. ठीक आहे. आर्टिकलचा पण रूल आपण कव्हर केला. मग आता इथे लक्षात आलं आपल्याला की हे जे ए ब्युटिफुल म्हटलेलं आहे हे फर्निचरसाठी आहे. फर्निचरला आपण आर्टिकल वापरण्याची गरज नाही, त्यामुळे आपल्याला हे जे सेंटेन्स दिलेलं आहे हे इनकरेक्ट आहे समजलं. आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितलेलं आहे, ए करेक्ट नाही. त्यामुळे आपण ए करेक्ट म्हणणारे ऑप्शन जर एलिमिनेट केले तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळतं आणि हीच तुमची टाईम सेव्हिंग जी मेथड आहे ती तुम्हाला वापरायची आहे. प्रश्न दिसायला 3-3, 4-4 सेंटेन्सेस दिलेले असतात, मल्टिपल सेंटेन्सेस, आणि आयोगाच्या पेपर तर असा अर्धा भरलेला असतो एका प्रश्नाने कधी कधी. मग वाचायचा आळस होतो आपल्याकडून, तसं नाही करायचं. तेवढं अलर्ट राहूनच आपल्याला पेपर सोडवायचा आहे. ठीक आहे. मग हे समजलं तुम्हाला, उत्तर तर मिळालेलं आहे. बाकीचं आपण एक्सप्लेनेशन बघूयात. ओके. त्यानंतर इथे बघा, द न्यूज आर गुड टुडे. इथे आता परत एक गोष्ट समजून घेऊयात. न्यूज हा शब्द जो आहे त्याच्यासोबत ॲडिशनल लिहून घ्या. न्यूज हा जो शब्द आहे हा आपल्याला दिसताना प्लुरल दिसतो पण तो ॲक्च्युली सिंग्युलर आहे. वाटतं आपल्याला की हा प्लुरल नाही आहे, प्लुरल असेल कारण एस प्रत्यय लागलाय म्हणजे हा प्लुरल आहे असं आपल्याला वाटतं, पण हा शब्द प्लुरल नाही, हा सिंग्युलर आहे. ठीक आहे. नेहमी सिंग्युलर, ऑलवेज सिंग्युलर. आणि ऑलवेज सिंग्युलर त्याच्यामुळे आपण जे व्हर्ब वापरणार आहे हे आपल्याला सिंग्युलर वापरायचं आहे. असेच आणखीन कोणते कोणते शब्द आहेत बघा. असं वाटतं की ते प्लुरल आहेत पण ते प्लुरल नाहीत. आपण लिहूयात. प्लुरल दिसतात
मी एकदम सिंपल भाषेत लिहितेय तुम्हाला रिव्हिजनसाठी सोपं पडण्यासाठी, बट सिंग्युलर असतात. ठीक आहे. असे शब्द कोणते कोणते आहेत? न्यूज आहे, समन्स आहे. हा समन्स दिसतोय शब्द हा सिंग्युलर आहे. समन्सचं प्लुरल समन्सेस होतं. ठीक आहे. समन्स, इनिंग्ज, स्पीसीज हे शब्द आपल्याला एस असल्यामुळे वाटतात की ते कदाचित प्लुरल असतील, पण तसं नाही आहे. ते सिंग्युलर आहेत आणि म्हणून ते सिंग्युलर वर्ब घेतात, ते प्लुरल नसतात. ठीक आहे. आणखीन शब्द बघा, वेजेस आहे, बिलियर्ड्स, गेम्सची नावं जी असतात ना, बिलियर्ड्स झालं, जिम्नॅस्टिक्स झालं, ॲथलेटिक्स, हे सगळे जे शब्द आहेत, जिम्नॅस्टिक्स, ॲथलेटिक्स, ॲथलेटिक्स, बिलियर्ड्स, त्यानंतर काही ह्याची नावं असतात, डिसिजेसची नावं आहेत, मम्स, मिसल्स, रिकेट्स, या पद्धतीने. हे वाटतंय आपल्याला एस लागलाय त्याच्यामुळे हे कदाचित प्लुरल असतील, पण ते प्लुरल नाही आहेत, ते सिंग्युलर आहेत. म्हणून सिंग्युलर वर्ब वापरायचं आणि प्रोनाउन सुद्धा सिंग्युलर वापरायचं. ठीक आहे, गरज पडली तर. ओके, सो हे जे आहे न्यूज आर हे चुकलेलं आहे. ठीक आहे. दुसरं सेंटेन्स बघा, व्हॉट नॉनसेन्स टू हॅव अ पिकनिक इन सच बॅड वेदर. इथे सुद्धा आपल्याला 3 गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. इथेच लिहूयात आपण. हा जो क्वेश्चन आहे याच्यासाठी नॉनसेन्स हा शब्द जो आहे हा आपल्याला अनकाउंटेबल आहे असं कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. हा आहे अनकाउंटेबल नाउन आणि हा अनकाउंटेबल असल्यामुळे याच्यासोबत कुठेही आपण आर्टिकल वापरलेलं नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हा झाला पहिला पॉईंट या क्वेश्चनसाठी. दुसरा पॉईंट आहे या क्वेश्चनचा तो म्हणजे इथे बघा, हे सच बॅड वेदर जे म्हटलेलं आहे ना, इथे हे सच बॅड या पद्धतीने असलं पाहिजे. इथे सुद्धा आर्टिकलचा वापर नकोय. सच अ बॅड वेदर असं म्हटलं तर हे चुकणार आहे. ठीक आहे. आपल्याला सवय होते बोलायची, सच नंतर आपण उगीच आर्टिकल टाकतो. आर्टिकल हे फक्त काउंटेबल नाउनसाठी असतात, त्यामुळे ते या ठिकाणी वापरायचं नाही. ठीक आहे. आणि हा प्रश्न 2 वेळा ऑलरेडी रिपीट झालेला आहे 21 ते 25 मध्ये. तरीही आपल्याला जर हा प्रश्न परत विचारला गेला तर व्हॉट अ नॉनसेन्स असं म्हणतील, किंवा मग इथं पिकनिकच्या आधीचा आर्टिकल काढतील, किंवा मग सच अ बॅड वेदर म्हणतील. सो या पद्धतीने लक्षात ठेवायचं की कुठेही हे 2 बदल जे आहेत हे झाले नाही पाहिजे. ओके, आपल्याला आन्सर ऑलरेडी मिळालेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात लगेच. चूज द करेक्ट सेंटेन्स. राज्यसेवा 21ला प्रश्न आलेला. हां, इफ युअर ड्रेसेस इज लूज युअर ट्राउझर्स कम्स डाऊन. आता इथे ब्रेसेस म्हणजे काय हे समजून घ्या. खूपदा आपल्याला हेच माहिती असतं की ब्रेसेस म्हणजे जे दात सरळ करण्यासाठी एक वगैरे आपण जे वापरतो ना, सध्या जे इनविजिबल झालेले आहेत, मग ते जे ब्रेसेस आहेत तेच आपल्याला माहिती असतं. काही लोक त्याला कंपाऊंड पण म्हणतात, पण तसं नसतं ते. ब्रेसेस म्हणजे इथे जे स्ट्रॅप्स असतात, पुरुषांचे जे काही पेहराव आहे त्यामध्ये पॅन्टला अटॅच असणारे हे जे काही स्ट्रॅप्स असतात त्याला ब्रेसेस म्हणतात. ठीक आहे. सो इफ युअर ब्रेसेस, आता ब्रेसेस हा शब्द कसा आहे, हा ऑलवेज प्लुरल. असे कोणते कोणते शब्द आहेत ते पण बघून घेऊयात लगेचच. ऑलवेज प्लुरल का? कारण हे नेहमी पेअरमध्ये यूज होतात. ठीक आहे. हे नेहमी पेअरमध्ये यूज होतात आणि दोनच्या प्रमाणातच हे असतात आणि म्हणून त्यांना प्लुरल लिहिणं कंपल्सरी आहे. ब्रेसेस झालं, ट्राउझर्स असेल, जीन्स, पजामाज, स्पेक्टिकल्स, ग्लासेस, त्यानंतर सीझर्स, आणखीन काय बरं, ब्रेसेस, ट्राउझर्स, जीन्स, स्पेक्टिकल्स, ग्लासेस, सीझर्स, पजामाज. त्याचबरोबर ब्रीचेस हा एक शब्द असतो, हा सुद्धा बिजार म्हणतात ना त्या अर्थाने असतो ब्रीचेस. बरोबर. टॉंग्स, प्लायर्स. आता टॉंग्स आणि प्लायर्स हे पकडचे प्रकार आहेत. आपण जे पकडतो ना, म्हणजे टॉंग्स, हे टॉंग नाही म्हणायचं, एस असते तिथे प्रत्येक ठिकाणी. हे नेहमी प्लुरल लिहावे लागतात. ओके. स्केल्स, स्केल्स म्हणजे आता इथे तराजू. हे सगळे शब्द हे ऑलवेज प्लुरल असणार आहेत. कारण काय आहे,
पेअरमध्ये यूज होतात. इथे मी लिहून दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता हे शब्द आपल्याला कळले. मग यात आपला जर हे प्लुरल असतील तर यांच्यासोबत दोन गोष्टी होणार. एक म्हणजे व्हर्बसुद्धा प्लुरल पाहिजे आणि दुसरं म्हणजे प्रोनाऊनसुद्धा प्लुरल पाहिजे. ठीक आहे, प्लुरल दाखवता येत ना, मग सगळ्या वाक्यात त्याला आपल्याला प्लुरल मेंटेन करावं लागेल. या पद्धतीने ते असणार आहे. आता इथे ब्रेसेस नंतर इज वापरलंय, जे चुकलं. याऐवजी आपल्याला आर वापरायला पाहिजे होतं. पुढे बघा, लूज युअर ट्राउझर्स कम डाऊन. आता इथे कम्स जे वापरलेलं आहे हे आपल्याला सिंग्युलर व्हर्ब दाखवतं. ट्राउझर्स हा प्लुरल वर्ड आहे, तर आपल्याला याच्यासोबत कम हा शब्द वापरावा लागेल, जो आपल्यासाठी प्लुरल असेल. कम्स हा शब्द प्लुरल होत नाही, हा आपल्याला सिंग्युलर आहे असं समजतं, त्यामुळे हे या वाक्यात चुकलेलं आहे. ठीक आहे, पहिलं सेंटेन्स चुकीचं आहे. आपल्याला करेक्ट विचारलेलं आहे. ए इनकरेक्ट म्हणणारे ऑप्शन आपण म्हणजे ए करेक्ट सांगणारे ऑप्शन एलिमिनेट केले की आपल्याला आपलं उत्तर मिळतं. आपल्याला आपलं उत्तर लगेच मिळत आहे, तरीही आपण बाकीचे प्रश्न बघूया. ठीक आहे, माझी जबाबदारी आहे तुम्हाला सगळं एक्सप्लेन करायची, मी करणार. आता पुढे बघा, दीज प्रेमिसेस लुक गुड, लुक टू बिग. आता प्रेमिसेस असतं का प्रिमायसेस असतं? तर ॲक्च्युली त्याला प्रेमिसेस म्हणतात. ठीक आहे, आणि हे नेहमी प्लुरल असतं. सो ऑलवेज प्लुरलमध्ये, ऑलवेज प्लुरल. आता हे बघा, हे काय असणार आहे? मगाशी आपण जे शब्द बघितले हे नेहमी पेअर्समध्ये यूज होतात, म्हणून ते प्लुरल असतात. पण असे आता इथे काही मी ज्या शब्दांची लिस्ट देणार आहे हे नेहमी प्लुरल असतातच असं नाही. सॉरी, हे नेहमी प्लुरल असतात, पण ते पेअर्समध्ये वगैरे असं तुम्हाला कुठे समजत नाही. सो हे प्लुरल असतात. कोणते कोणते शब्द आहेत? ऑलवेज प्लुरल, आर्म्स, भिक्षा म्हणतो ना आपण ते. त्यानंतर आर्म्स, शस्त्रास्त्र. शस्त्रास्त्र या अर्थाने जर आर्म्स हा शब्द लिहिलेला असेल तर हा नेहमी प्लुरल असतो, आर्म म्हणायचं नाही नुसतं. ठीक आहे, आर्म्स झालं. सराउंडिंग्स आहे, सराउंडिंग्स. ठीक आहे, आउटस्कर्ट्स हा शब्द आहे. अर्निंग्स, मिळकत. सेविंग्स, बचत. ठीक आहे, हे सुद्धा शब्द नेहमी प्लुरलमध्ये वापरले जातात. त्यातलाच एक शब्द आहे प्रेमिसेस. प्रेमिसेस म्हणतात बरं का, प्रिमायसेस नाही म्हणायचं. त्यानंतर व्हायटल्स, व्हॅल्युएबल्स, ग्रीन्स. आता हे ग्रीन्स म्हणजे काय? पालेभाज्या. ओके, हे सगळे शब्द ऑलवेज प्लुरल असतात आणि म्हणून वर्ब सुद्धा प्लुरल वापरायचं. ओके, सो दीज प्रेमिसेस लुक टू बिग, हे सेंटेन्स करेक्ट आहे. नेक्स्ट बघा, आर द ओल्ड ऑलवेज वायझर दॅन द यंग. हा ॲडजेक्टिव्हचा रूल आहे, आपण थोडक्यात कव्हर करूयात. पण ज्यावेळेस एखाद्या ॲडजेक्टिव्हच्या आधी आपण आर्टिकल द यूज करतो त्यावेळी ते या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह न राहता ते कशात कन्वर्ट होतं? नाऊन म्हणून कन्वर्ट होतं. आणि हे जे नाऊन आहे हे संपूर्ण कम्युनिटीचं प्रतिनिधित्व करतं आणि त्यामुळे आपल्याला ते प्लुरल लिहावं लागतं. ठीक आहे, जर आपण द ओल्ड म्हटलं तर आपल्याला तिथे आर हे आर किंवा मग हॅव या पद्धतीने एखादं प्लुरल आपल्याला व्हर्ब वापरावं लागतं. त्या पद्धतीने हा रूल आहे. ॲडजेक्टिव्हमध्ये हा रिपीट होईल. आता आपण इतकं लक्षात ठेवूयात, कारण आपल्याला इथे द ओल्ड म्हटलेलं आहे आणि त्याच्यासोबत आरचा वापर केला, जे योग्य आहे. ठीक आहे, सो सी सेंटेन्स सुद्धा करेक्ट आहे. ऑप्शन हे आपलं उत्तर होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. डॅश इज द करेक्ट कंपाऊंड नाउन इन द प्लुरल फॉर्म. ब्रदर्स इन लॉ, ब्रदर इन लॉज, ब्रदर्स इन्स लॉज आणि ब्रिद्रेन इन लॉ. आता पहिल्यांदा तुम्हाला एक कंपाऊंड नाऊनचा मी रूल सांगते. कंपाऊंड नाऊन म्हणजे काय असतात? दोन नाउन्स आपण एकत्र करतो, बरोबर. दोन नाउन्स एकत्र करून आपण त्याला एक नाउन म्हणून कन्सिडर करतो. मग आता हे दोन एकत्र झाल्यानंतर प्लुरलचे जे नियम आहेत त्यामध्ये पहिला रूल असं सांगतो की जे फक्त फर्स्ट नाउन आहे त्याचं प्लुरल करायचं. मग यामध्ये कोणते कोणते शब्द येतात फर्स्ट नाउन प्लुरल करताना? जसं की हा ब्रदर इन लॉ आहे, तोच ब्रदर्स
इन लॉ. मग आता हा इन लॉ शब्द कॉमन ठेवा, त्याच्या आधीचे जे काही शब्द आहेत डॉटर्स इन लॉ, फादर्स इन लॉ, मदर्स इन लॉ, या पद्धतीने हे सगळे प्लुरल होणार आहेत. ठीक आहे. सिस्टर्स इन लॉज. ठीक आहे. इथे इन्सला आणि लॉजला प्लुरल करण्याची गरज नाही. हे समजले तुम्हाला. हा झाला फर्स्ट रूल. दुसरं काय आहे कंपाऊंड नाऊनच्या बाबतीत, तर जो सेकंड नाऊन आहे ना त्याला आपण फक्त प्लुरल करतो. सेकंड नाऊन प्लुरल करणारे कुठले कुठले शब्द आहेत ते आपण बघूया. फूट मॅन असेल तर आपल्याला त्याला फूट मेन लिहावं लागतं. फूटचं प्लुरल फिट होतं पण ते इथे आपल्याला घ्यायचं नाही. त्यानंतर मेड सर्वंट हा शब्द आहे. मेड सर्वंट. आता मेड सर्वंट हा शब्द आपण जेव्हा प्लुरल करतो त्यावेळेस आपल्याला तो मेड हा शब्द ॲज इट इज ठेवून सर्वंट्स शब्दाचं प्लुरल करावं लागतं. ठीक आहे. तसाच अजून एक शब्द आहे वॉशरमॅन, धोबी. ठीक आहे. याला आपण कसं करणार, वॉशर मेन. हा जो मेन शब्द आहे हा आपण प्लुरल केला. त्यानंतर किन्समॅन. आता किन्समॅन म्हणजे लग्नानंतर झालेले जे नातेवाईक असतात त्याला किन्समॅन म्हणतात. याच्यावरती आपल्याला PYQ आहे मिनिंगसाठी, त्याच्यामुळे हा शब्द तसा लक्षात ठेवा. नातेवाईक असतात लग्नानंतरचे नातेवाईक, किन्समॅन म्हणतात त्याला. याचं प्लुरल करताना आपल्याला किन्स मेन करावं लागतं. किन्स वुमन आलं तर आपल्याला इथे किन्स वुमेन करावं लागतं. ठीक आहे. याचं सेकंड जे शब्द आहे त्याचे प्लुरल करतात. तसंच आहे एक म्हणजे कमांडर जनरल, सॉरी मेजर जनरल. कमांडर हा शब्द फर्स्टमध्ये येतो. सो हा मेजर जनरल जो शब्द आहे हा आपल्याला दुसरा जो शब्द आहे मेजर जनरल्स याचं प्लुरल करायचं आहे. त्या पद्धतीने सेकंडचे. आणि काही शब्द असे असतात की ज्यात आपल्याला दोन्हीचे प्लुरल करावे लागतात. दोन्ही प्लुरल करावे लागतात ते कुठले आहेत बघा. एक तर आहे लॉर्ड्स जस्टिसेस. लॉर्ड्स जस्टिसेस यामध्ये आपण लॉर्ड्स शब्दाला सुद्धा प्लुरल करतोय आणि जस्टिस शब्दाला सुद्धा प्लुरल करतोय. दुसरा एक शब्द आहे तो म्हणजे मेन सर्वंट्स. यामध्ये मेन हा शब्द सुद्धा प्लुरल आहे आणि सर्वंट्स हा शब्द सुद्धा आपण प्लुरल लिहिलेला आहे. यामध्ये आता इनलॉज असणारे शब्द ते सगळे फर्स्ट जे असणार आहे ते प्लुरल करायचं, हे लक्षात ठेवा. दुसरं जे आहे त्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल पासर बाय आपण म्हटलं तर पासर्स बाय. ठीक आहे. लुकर ऑन म्हणजे आपण जे म्हणतो ना बघ्याची भूमिका घेतली, या पद्धतीने बघणारा म्हणजे लुकर्स ऑन. अनेक असतील तर आपण लुकर्स ऑन म्हणतात. कमांडर इन चीफचा आपण कमांडर्स इन चीफ असं लिहितो. कमांडर्स इन चीफ. ठीक आहे. या पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आपल्याला. हा आता एक महत्त्वाची गोष्ट राहिली ती इथेच आपण कव्हर करूया. याच ठिकाणी ब्रदरचे दोन प्लुरल होतात. ठीक आहे. ब्रिद्रेन बरोबरच आहे. ब्रदर्स जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस या ठिकाणी भाऊ या अर्थाने होतो आणि ज्यावेळेस आपण ब्रिद्रेन म्हणतो त्यावेळेस तिथे आपण बंधुता जी असते ना, म्हणजे भाऊकी बंधुत्व या अर्थाने आपण हा ब्रिद्रेन शब्द वापरलेला असतो. ठीक आहे. याचं प्लुरल असतं. तसंच बघा आता हे नाऊन ज्या वेळेस आपण वेगवेगळ्या प्लुरलमध्ये लिहितो त्याचे अर्थ बदलतात. तसंच ग्राउंड हा शब्द सुद्धा आहे. ग्राउंडचे सुद्धा दोन प्लुरल होतात. ग्राउंड्स आणि म्हणजे ग्राउंड्सचे दोन अर्थ होतात. एक ग्राउंड म्हणजे मैदान आणि अनेक ग्राउंड्स. बरोबर. त्याचबरोबर ग्राउंड्स हा शब्द आपण ऑन द बेसिस ऑफ म्हणजे याचं मूळ काय आहे असं म्हणताना आपण ग्राउंड्स हा शब्द सुद्धा लिहिलेला असतो. ठीक आहे. सो याचे दोन वेगवेगळे अर्थ होतात. सेम असाच शब्द आहे आणखीन एक, तो म्हणजे क्लॉथ. आता क्लॉथ हा शब्द याचे दोन प्लुरल होतात. आपण जर क्लॉथ्स म्हटलं तर जे तुकडे आहेत कापडाचे ते, आणि जर आपण ह्या बघा CLOTHES क्लोथ्स म्हणलं तर हे परिधान करतो ना आपण, ते पेहरावातले कपडे. आणि जर यातला ई नसेल तर इथे आपल्याला तुकडे म्हणत, कापडाचे तुकडे असं म्हणता येईल. त्याबरोबर आर्म्स असा एक शब्द असतो. आर्म हा शब्द पण तसाच आहे. आर्म्सचे दोन अर्थ होतात. एक आर्म म्हणजे अनेक वचन जे आहे आर्म्स दोन्ही बाहू या अर्थाने, आणि आर्म्सचा आणखीन एक शस्त्रास्त्र हा पण एक शब्द असतो. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्हाला सिंग्युलर प्लुरल ब्रदर विचारले, ब्रिद्रेन विचारले, पुढे मागे यातला एखादा शब्द येण्याची दाट शक्यता आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण.
त्याचं उत्तर आपण काढलंय बरोबर. ब्रदर्स इन लॉ हे जे ए आहे ते बरोबर आहे. ऑप्शन 4 करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स दॅट कंटेन्स ग्रॅमॅटिकल एरर. दीज काइंड, आता दीज आलंय तर एकतर आपल्याला दीज हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. धिसचं प्लुरल होतं दीज. ठीक आहे, हे म्हणताना आपण वापरतो. दोज आणि दॅट जे आहे हे आपण ते म्हणजे लांब अंतरावरील एखादी गोष्ट दाखवताना डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणून त्याला आपण वापरलेलं असतं. दिस आणि दीज सोबत आपल्याला सिंग्युलर जे शब्द आहेत ते वापरावे लागतात. मग आपण जर दिस म्हटलं, दिस सोबत आपल्याला सिंग्युलर वापरायचं आहे. सिंग्युलर. ठीक आहे, यापुढे जे नाऊन येणार आहे ते सिंग्युलर असायला पाहिजे. दीज सोबत जर आपण नाऊन वापरलं तर ते प्लुरल असायला पाहिजे. ठीक आहे, तसंच आहे दोज सोबत आपण इथे प्लुरल वापरतो आणि दॅट सोबत आपण सिंग्युलर वापरतो. ओके, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग आता मी जर इथे दीज काइंड म्हटलं तर इथे मला याला काइंड्स ऑफ असं करावं लागेल. दीज काइंड्स ऑफ ड्रेसेस या पद्धतीने मला करेक्ट करावं लागेल. सो दीज काइंड हे करेक्ट नाही, त्याच्यामुळे ऑप्शन ए मध्ये एरर आहे. पुढे बघूयात. सीम टू बी. आता इथे बघा, हा जो सीम शब्द आहे हा आपल्याला प्लुरल आहे असं दाखवतो आणि मग तुम्हाला हे लक्षात येतं की दोन्ही पार्टमध्ये तर एरर नसणार आहे. ए पार्टमध्ये असेल किंवा बी पार्टमध्ये असेल, व्हर्ब जर या ठिकाणी योग्य वापरलेलं दिलेलं आहे तर याचा अर्थ आपल्याला इथेच प्लुरल करणं गरजेचं होतं. काइंड शब्दाला काइंड्स वापरायचं होतं. सो हे तुम्हाला या सीम शब्दावरून समजतं. सीम शब्द प्लुरल वापरलेला आहे. ठीक आहे, पुढे इथे देम वापरलेला आहे. हे सुद्धा तुम्हाला हिंट देतं की आपल्याला इथे प्लुरलच वापरायचं आहे. ओके, ए पार्टमध्ये एरर आहे. काइंड शब्दाला काइंड्स करायचं होतं. हे जे काही धिस दॅटचे आहे, धिस आणि दॅट हे सिंग्युलर आहेत आणि दीज आणि दोज हे प्लुरल आहेत. त्यासोबत तुम्हाला आता कसं करता येईल, धिस काइंड ऑफ असणार आहे किंवा मग दॅट काइंड ऑफ आणि त्यानंतर दोज किंवा मग दीज हे जर वापरलं तर त्याच्यासोबत तुम्हाला काइंड्स ऑफ असं वापरावं लागेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट विचारलेला आहे. अ काव हॅज 4 हूव्स. हूव्स हा शब्द, आता हूज खूर म्हणतो ना आपण, त्या अर्थाने तो असतो ॲक्च्युली हूफ हा शब्द. एंडिंगला एफ असेल तर आपण एफ काढून त्याऐवजी VES असं प्लुरल करत असतो. असे कोणते कोणते शब्द आहेत? एक आहे वाईफ, नाईफ, लोफ, ब्रेडचा लोफ असतो तो. ठीक आहे, लीफ, लाईफ, सेल्फ. एफ किंवा FE जर असेल तर ते काढून आपण त्याऐवजी VES चा वापर केलेला असतो. हे लक्षात ठेवा. हूफचं प्लुरल हूज असतं, जे इथे बरोबर दिलेलं आहे. ओके, पण काही शब्द असे आहेत की जे एफ असून सुद्धा शेवटी त्याचं आपण प्लुरल करताना VES करत नाही. ठीक आहे, असे कोणते शब्द आहेत बघा. सेफ, ह्याचा आपण प्लुरल, सेफ हा तिजोरी अर्थाने ज्यावेळी घेतो त्यावेळी आपण तिथे सेफ्स हे ऑलरेडी या पद्धतीने प्लुरल असतं, सेव्स असं नाही म्हणत आपण. त्यानंतर फाईफ हा एक शब्द आहे. आता फाईफ म्हणजे आपण ज्याला रणशिंग म्हणतो ना, त्याला फाईफ म्हणायचं असतं. सेफ, फाईफ हे जे 2 शब्द आहेत. आणि आणखीन एक शब्द आहे स्ट्राईफ. स्ट्राईफ, संघर्ष. हे 3 शब्द आहेत इंग्लिशमध्ये ज्याच्या शेवटी FE येतं, पण ते FEचं प्लुरल करताना आपण FE काढून VES नाही लिहित, त्याऐवजी आपल्याला फक्त S टाकायचं आहे आणि प्लुरल करायचं आहे. ठीक आहे, 3च शब्द आहेत इंग्लिशमधले जे आपल्याला त्या पद्धतीने लिहायचे असतात. ठीक आहे, तर आता आपण बघितलं की हा शब्द या ठिकाणी प्लुरल कसा केलेला आहे आपण हूज वापरून. नेक्स्ट बघूयात. आय बॉट 5 डझन ऑफ मँगोज. हा दुसरा रूल आहे. यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, जर इथे तुम्हाला नंबर दिलेला असेल आणि त्यानंतर आपल्याला काहीतरी एक क्वांटिटी दाखवणारा कलेक्टिव्ह नाउन वापरलेलं दिसत असेल, ठीक आहे, म्हणजे आता इथे फॉर एक्झाम्पल डझन, आपल्याला माहिती आहे डझन म्हणजे किती घटक असतात, त्यामध्ये 12. जर आपण स्कोर्स म्हणलं तर स्कोर्समध्ये किती घटक असतात, 20. ठीक आहे, सो नंबर जर लिहिलेला असेल, मग इथे तुम्ही 1000 हा शब्द जरी लिहिला, ठीक
ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 10,000 रुपीज याच्या आधी तुम्ही नंबर लिहिताय तर हा जो शब्द आहे हा तुम्हाला सिंग्युलर लिहावा लागतो, याचं प्लुरल करायचं नाही. पण जर हा शब्द तुम्हाला वाक्याच्या सुरुवातीला वापरलेला दिसत असेल किंवा त्याच्या आधी एखादा अंक येत नाही, त्यावेळी आपण याचं प्लुरल करू शकतो. फॉर एक्झाम्पल डझन्स ऑफ मँगोज वर डिस्ट्रीब्युटेड. या ठिकाणी बघा डझन्स वापरलेला आहे जे बरोबर आहे, वर वापरलेलं आहे ते बरोबर आहे. पण जर मी असं म्हटलं 3 डझन्स ऑफ मँगोज, तर या ठिकाणी हे जे डझन्स वापरलेलं आहे हे चुकणार, कारण याच्या आधी अंक आलेला आहे आणि अंक असेल तर त्याच्या आधी आपल्याला कुठलाही जो त्याच्यानंतर येणारा शब्द आहे तो प्लुरल करायचा नाही. ठीक आहे. हा प्रश्न रिपीट झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी एकदाच आपण बघितलं तरी रूल क्लिअर होतोय. 5 डझन म्हटलेलं आहे तर हे बरोबर आहे. ठीक आहे. पहिलं सुद्धा सेंटेन्स करेक्ट आहे. सो ए आणि बी करेक्ट आहे सांगणारे ऑप्शन आपण ठेवूयात. जिथे एकत्रितपणे दिलेलं आहे ते बाकीचे एलिमिनेट करूयात. सो आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे ऑप्शन नंबर 3. पुढे बघूयात. तरीही आपण ही हॅज वन अ ट्राउझर. पहिली गोष्ट, ट्राउझर हा शब्द ऑलवेज प्लुरल असतो. ऑलवेज प्लुरल काय? ट्राउझर्स हा शब्द. आणि ट्राउझर्स हा शब्द जर प्लुरल असेल तर इथे आर्टिकल येणारच नाही. ठीक आहे. त्यामुळे हे अ ट्राउझर्स वापरलं ते चुकलं आणि मुळात इथे एस पाहिजे होतं. नेक्स्ट आहे धिस न्यूज हॅज डिस्टर्ब्ड मी. धिस न्यूज डिस्टर्ब्ड मी. आता ऑप्शन डी सुद्धा करेक्टच येतोय. ठीक आहे. डी सेंटेन्स सुद्धा करेक्ट आहे पण ऑप्शन दिलेला नाही आणि आय गेस हा प्रश्न आयोगाने कॅन्सल सुद्धा केलेला आहे. लेट मी चेक. येस, हा क्वेश्चन आयोगाने रद्द केलेला आहे कारण डी सेंटेन्स पण करेक्ट आहे. न्यूज हा सिंग्युलर कन्सिडर होतो आणि म्हणून धिस वापरलेलं बरोबर आहे. ठीक आहे. सो आपल्याला आपलं उत्तर ABD असं पाहिजे होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. जिथे एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत ते लिहून घेत चला. ठीक आहे. आयडेंटिफाय सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट. द लगेजेस. लगेजेस हा शब्द नसतो. आपण मग अशीच बघितलं लगेज, बॅगेज, लोफ. त्यानंतर आणखीन शब्द लिहून घ्या तुम्ही. वर्ड्स. वर्ड हा शब्द जर वचन म्हणून दिला, वचन म्हणून हा शब्द जर आपण वापरला असेल तर या ठिकाणी त्याचं प्लुरल होत नाही. ठीक आहे. ॲडवाईस, हेअर हे शब्द प्लुरल होत नाहीत. पेपर. ओके. बॅगेज, लगेज हे शब्द सेम असेच आहेत. ठीक आहे. त्यानंतर दुसरा नियम बघा. इथे लगेजेस ऐवजी लगेज वापरायचं आहे. आणि दुसरी गोष्ट लगेज आर हे बरोबर आहे. तो ऑलवेज प्लुरल असतो, अनकाउंटेबल असतो. नाही, ऑलवेज सिंग्युलर असतो हा, अनकाउंटेबल असल्यामुळे इथे आर पण वापरलेलं चुकलं. नेक्स्ट बघा. ही गेव मी 2 डझन ऑरेंजेस. डझनच्या आधी अंक आलेला आहे त्यामुळे हे करेक्ट आहे. ए सेंटेन्स करेक्ट नाही हे आपल्याला कळलं कारण लगेजेस असा शब्दच नाही आहे. तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं. आपण पुढे बघितलेलं 2 डझन हा आत्ताच जस्ट रूल बघितलेला आहे. आता आपण एक दुसरा नियम बघतोय ॲपॉस्ट्रोफीचा. ॲपॉस्ट्रोफी एस कधी वापरायचं त्याचे नियम पटपट लिहून घ्या. पहिली गोष्ट, ज्यावेळेस ॲपॉस्ट्रोफी एस वापरलेलं असतं त्यावेळी आपण तिथे पोझिशन दाखवलेलं असतं. ठीक आहे. आणि हे जे पोझिशन आहे हे शक्यतो लिव्हिंग थिंग्सलाच वापरलेलं असतं. ठीक आहे. लिव्हिंग थिंग्ससाठीच वापरतात, नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी वापरायचं नाही. त्यामुळे इथे जे लेग्स, टेबल्स लेग जे म्हणतो, टेबल हा निर्जीव आहे त्यामुळे लेग ऑफ टेबल असं म्हणायचं. त्यानंतर हे जे असतं यात आता 2 गोष्टी बघा. 2 जर नाऊन असतील आणि जर तुम्ही फक्त दोघांचं पोझिशन, हा नियम इथे नाही आहे पण हे लिहून ठेवा, प्रेडिक्शन आहे की यावरती प्रश्न येऊ शकतो म्हणून हे प्रेडिक्शन समजून तुम्ही तुमच्याकडे लक्षात ठेवा. 2 नाऊन जर असतील, दोघांचं पोझिशन एकावर असेल तर हा जो सेकंड नाऊन असणार आहे त्या नाऊन नंतर आपल्याला ॲपॉस्ट्रोफी एस वापरायचं. ठीक आहे. कुठे वापरायचं? सेकंड नाऊनच्या नंतर. आणि जर आपण 2 नाऊन वाक्यात वापरलेले असतील आणि दोन्ही नाऊनला आपण जर ॲपॉस्ट्रोफी एस वापरलं तर त्याचा अर्थ असतो की 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
तुम्हाला याच्यासाठी एक सिम्पल एक्झाम्पल देऊन ठेवते, म्हणजे तुम्हाला परत लक्षात राहण्यासाठी सेकंड आणि थर्डसाठी लक्षात ठेवा. मी जर असं म्हटलं राज अँड प्रीतीज फादर इज इल, तर याचा अर्थ होतो की ह्या दोघांचे वडील एकच आहेत. ठीक आहे. पण जर मी असं म्हटलं राजेश अँड प्रीतीज फादर, तर आपल्याला या ठिकाणी आर वापरावं लागणार आहे, कारण ह्या दोघांचे वडील वेगळे वेगळे आहेत आणि ते दोघं वेगवेगळे वडील आजारी पडलेले आहेत. आलं लक्षात? या पद्धतीने ॲपॉस्ट्रोफीचे प्रश्न असतात. वाक्य वाचून समजून घ्यायला शिका. ठीक आहे. झालं. ॲपॉस्ट्रोफीमध्ये 3च नियम आहेत आणि प्रश्न मात्र भरपूर विचारलेले असतात. ओके. सो इथे जो हा शब्द आहे द टेबल्स लेग इज ब्रोकन, हा न वापरता आपल्याला काय वापरावा लागेल? लेग ऑफ अ टेबल. ठीक आहे. लेग ऑफ अ टेबल. हे करेक्ट आहे, हे इनकरेक्ट आहे. सी करेक्ट म्हणणारा ऑप्शन, आपल्याला उत्तर तर ऑलरेडी मिळालेलं आहे. चला पुढे बघूया. फॉर गुडनेसेस सेक फॉरगिव्ह मी. अजून एक नियम असतो पॉझेसिव्ह केसमध्ये, तो म्हणजे मी 4th रूल इथे लिहिते. ठीक आहे. 4th रूल काय आहे पॉझेसिव्ह केसचा? तर जेव्हा आपल्याला एखाद्या प्लुरल शब्दाच्या शेवटी जर वापरायचा असेल, तर त्या प्लुरल शब्दाच्या शेवटी वापरताना या पद्धतीने वापरला जातो. म्हणजे प्लुरल शब्दाच्या एंडिंगला हा वापरला जातो. तिथे नुसतं ॲपॉस्ट्रोफी असतं, एस वापरायचा नाही. ओके. फॉर गुडनेसेस सेक. आता गुडनेस हा शब्द, आता तुम्ही म्हणाल की हा तर लिव्हिंग नाही आहे, मग का वापरायचं? ही आहे एडिमॅटिक फ्रेज, आणि ज्यावेळेस असे म्हणी वाक्प्रचार टाईप आपण एखादं वापरतो ना, तर त्या ठिकाणी हे गुडनेसेस सेक, त्यानंतर अजून जस्टिसेस सेक, सीई शेवटला आहे, तर आपल्याला त्याचा उच्चार करताना पण तसा उच्चार करायला लागतो. म्हणजे आशिषेस वाईफ या पद्धतीने, आशिषची या पद्धतीने ॲपॉस्ट्रोफी एस दाखवताना आपण लिहिताना ते असंच लिहिणार आहे, पण उच्चार करताना शेस असा करायचा. सो जस्टिसेस सेक, गॉड्स सेक, फॉर गॉड्स सेक आपण म्हणतो ना, या पद्धतीने सेक शब्दाच्या आधी पेटेज सेक आणखीन एक कन्सेप्ट असते. सो सेक शब्दाच्या आधी आपण जे वापरतो हे पॉझेसिव्ह केसमध्ये ॲपॉस्ट्रोफी एस वापरून लिहितात. उत्तर मिळालेलं होतं. आपण बाकीचं पण बघितलेलं आहे. पुढे पटकन बघूयात आता. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्टच विचारलेलं आहे परत एकदा. व्हॉट अ नॉनसेन्स टू हॅव अ पिकनिक इन सच अ बॅड वेदर. मी तुम्हाला मगाशीच हा प्रश्न एक्सप्लेन केलेला आहे. अ नॉनसेन्स वापरत नाहीत, त्यानंतर अ बॅड वापरत नाहीत. बरोबर. कारण आपण हा वेदर म्हटलेला आहे, वेदर काउंटेबल नाही, आर्टिकल येणार नाही. त्यामुळे ए करेक्ट नाही आहे. ए करेक्ट म्हणणारे ऑप्शन एलिमिनेट करूयात. आपल्याला कळलं बाय डिफॉल्ट सी करेक्ट आहे. फक्त बी क्रॉस चेक करूयात. ही हॅझंट अ ब्युटिफुल फर्निचर. परत एकदा बघा, फर्निचरबद्दल ब्युटिफुलच्या आधी आर्टिकल वापरलं. फर्निचर शब्द हा अनकाउंटेबल आहे, त्याचं प्लुरल होत नाही, त्याच्या आधी आर्टिकल वापरलं जात नाही. जर आपल्याला त्याच्यासोबत काही वापरायचं असेल तर आपण अनकाउंटेबल सोबत मेनी न वापरता, अनकाउंटेबल सोबत मेनी न वापरता आपण मच किंवा सम वापरत असतो. ठीक आहे. त्यामुळे हे पण चुकलेलं आहे. सो बी आणि बी तर करेक्ट नाही आहे, कळलं तर आपल्याला आपलं उत्तर मिळतं. नेक्स्ट बघा, द न्यूज इज गुड टुडे. सो न्यूजसोबत इज वापरलं, करेक्ट आहे. आयडेंटिफाय द सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट. टेबल्स लेग इज ब्रोकन. परत एकदा सेम क्वेश्चन रिपीट झालेला आहे. टेबल्स लेग नाही, लेग ऑफ टेबल. दे हॅड अ 2 hour वॉक. आता इथे ना 2 hour टॉक. ठीक आहे. ही कन्सेप्ट समजून घेऊयात आपण. हा रूल बघूयात. जर एखादा नाउन बद्दल आपण इथे जे नंबर वापरतोय ना, हे ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरले असतील तर ते आपल्याला प्लुरल करायचे नसतात. हा तो नियम आहे. अ टॉक, दे हॅड अ टॉक म्हणजे त्यांचं बोलणं झालं, त्यांचं एक संभाषण झालं. आता हे संभाषण 2 hours होतं. याच्या आधी आपण 2 hour जे वापरलेलं आहे, हे इथे 2 hours वापरलं तर चुकेल. 2 hour टॉक हे बरोबर आहे. ठीक आहे. ए करेक्ट नाही आहे, त्यामुळे आपण ए असणारे ऑप्शन एलिमिनेट करूयात. पुढे आता
बी किंवा सी मध्ये बघितलं तर दे हॅड अ 2 hour टॉक, हे वाक्य बरोबर आहे. बी करेक्ट म्हणणारा ऑप्शन ठेवूयात आपण. सी क्रॉस चेक करूयात. ही वॉज अबसेंट फॉर लास्ट 2 days. इथे बघा लास्ट हा शब्द दाखवतोय आणि 2 days, लास्ट 2 days म्हणजे तो 2 दिवसांपासून नव्हता आलेला, अबसेंट होता. सो इथे आपल्याला वॉज अबसेंटच्या ऐवजी हॅड बीन अबसेंट असं वापरावं लागेल. ती क्रिया 2 दिवसांपूर्वी म्हणजे तेव्हा 2 दिवस झाले ती कृती सुरू होती. आपण इथे झाले म्हणतोय मराठीत, पण बोलताना कृती पूर्ण दाखवायची आहे. सिंपल पास्ट टेन्स न वापरता परफेक्ट पास्टची वाक्यरचना करायची आहे. सी करेक्ट आहे, सी करेक्ट नाही, त्याच्यामुळे आपल्याकडे ऑप्शन 4 हे त्याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघूया. दिस मिसोजिनिस्ट डॅश ऑल डॅश. आता दिस हा शब्द आहे, याचा अर्थ आपल्याला पुढे जे नाउन वापरलेलं आहे सिंग्युलर आहे. हे नाउन जर सिंग्युलर असेल तर मला जे वर्ब्स दिसत आहेत यामध्ये हेट हा शब्द माझ्यासाठी प्लुरल होतो. जर मी हेट्स म्हटलं तर मला तिथे सिंग्युलर आहे असं समजतं. आपण काय करतो, वर्बला एस किंवा ई एस कधी जोडलेला असतो, जर आपण थर्ड पर्सन हे असं लिहित नाही, ठीक आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर जर आपल्याकडे करता असेल तर आपण त्या ठिकाणी वर्बला एस किंवा ई एस प्रत्यय लावतो. हा जर आपल्याकडे सिंग्युलर दिसत असेल तर आपल्याला हेड्स हा शब्द आपल्याला ठेवायचा आहे. हे 2 ऑप्शन एलिमिनेट करायचे आहेत. मग अशी आपण बघितलेलं आहे की इनलॉज हा शब्द जिथे येतो, इनलॉज म्हणताना तुम्ही इनलॉजला प्लुरल करता, पण जर एखादा शब्द तुम्हाला दिलेला असेल, इनलॉजमधली कुठली व्यक्ती हे क्लिअर दिलेलं असेल, तर मात्र आपण या ठिकाणी डॉटर्स इन लॉ, मदर्स इन लॉ या पद्धतीने पहिलं जे नाउन आहे हे प्लुरल करतो. त्यामुळे हे जे मदर्स इन लॉ जे आहे ते आपल्याला वापरायचे. ठीक आहे. पहिली गोष्ट हेड्स पाहिजे आपल्याला वाक्यामध्ये. आपल्याला हेड नको आहे वाक्यात, जिथे फिल इन द ब्लँकमध्ये हेड्स असा शब्द असणं अपेक्षित आहे. त्यानंतर मदर्स इन लॉ हा करेक्ट फॉर्म आहे. कंपाऊंड नाउनचं प्लुरल करताना ऑप्शन 3 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली अँड फाइंड आउट द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन्स बिलो. करेक्ट सेंटेन्सेस बघा. जॉन इज माय कझन ब्रदर. आता कझिन म्हणजे यामध्ये तुमचे जे कोणी आत्याचे, मामाचे, काकाचे म्हणजे मुलं असतात, ती आपली भावंड असतात, त्यांना आपण कझिन म्हणतो. यामध्ये कझिन सिस्टर, कझिन ब्रदर असं म्हणायचं नाही. ठीक आहे, त्यामुळे हे करेक्ट नाही आहे. जॉन इज माय कझिन करेक्ट आहे. बी इज करेक्ट. बी इज करेक्ट म्हणणारा ऑप्शन आपण बघूया आणि ए इज इनकरेक्ट. सो क्वेश्चन नंबर 12 साठी आपल्याकडे ऑप्शन नंबर 1 आहे. चला पुढे बघूयात. रीड द सेंटेन्सेस केअरफुली अँड फाइंड आउट विच ऑफ द फॉलोइंग टू आर इनकरेक्ट और करेक्ट फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. करेक्ट का इनकरेक्ट ते आपल्याला शोधून काढायचं आहे. ऑप्शन त्या पद्धतीने फ्रेम केलेले आहेत. द इन्शुरन्स कंपनी, the insurance company has to pay for damages to my scooter. The insurance company has to pay for the damage to my scooter. इथे डॅमेज हा शब्द मगाशी आपण कसं बघितलं, ग्राउंडचे 2 अर्थ होतात, आर्मचे 2 अर्थ होतात, त्या पद्धतीने आणखीन एक शब्द आहे बघा इंडेक्स. आता इंडेक्सचे पण 2 अर्थ होतात, एक म्हणजे इंडेक्सेस आणि दुसरं म्हणजे इंडायसेस. इंडायसेस ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस तिथं घातांक असा त्याचा अर्थ होतो. इंडेक्सेस म्हणतो तेव्हा आपण अनुक्रमणिका जी आपली पुस्तकाच्या सुरुवातीला असते त्याचा वापर केलेला आहे असा अर्थ असतो. तसंच डॅमेजचं पण आहे. डॅमेज म्हणजे नुकसान हे माहिती आहे, पण ज्यावेळेस आपण डॅमेजेस वापरतो त्यावेळेस त्याचा अर्थ होतो नुकसान भरपाई. डॅमेज म्हणजे नुकसान आणि जर डॅमेजेस हा शब्द वापरला तर त्याचा अर्थ होतो नुकसान भरपाई. नुकसान भरपाई हा शब्द आपल्याला काय वाटतं, तर डॅमेजेस बरोबर असेल कारण इन्शुरन्स कंपनीचं नाव आलेलं आहे.
पण इन्शुरन्स कंपनीचं नाव आहे म्हणून ते नुकसान भरपाई दिली असं नाही. डॅमेजेस झाले आहेत का डॅमेज झालं आहे? स्कूटर डॅमेज झालेली आहे, स्कूटरचं नुकसान झालेलं आहे, स्कूटरचं नुकसान भरपाई नाही झालेली. स्कूटर डॅमेज झाली, स्कूटर डॅमेजेस नाही झाली. समजलं तुम्हाला? इथे तुम्हाला हे अजिबात म्हणजे काय म्हणायचं, कुणी असं लॉजिक लावू शकत नाही. या पद्धतीने तुम्हाला आतापर्यंत असं वाटलं असेल की हे डॅमेजेस म्हणजे इन्शुरन्स कंपनीचं आहे. तसं नाही. फक्त ते म्हणतात ना, वरून ताक बघ, तसं नाही ओळखायचं इथे आपल्याला. करेक्ट पूर्ण एंड स्टार्ट टू एंड शब्द वाक्य सगळी बघायची, वाचायची, सेन्स समजून घ्यायचा आणि मग इंग्लिशची प्रश्नांची जी मार्किंग असतं ती करायची. ठीक आहे. सो कळलेलं आहे की पहिला जो शब्द आहे डॅमेजेस टू माय स्कूटर हे इनकरेक्ट आहे. डॅमेज टू माय स्कूटर, माझ्या स्कूटरचं नुकसान झालं. ठीक आहे. त्यामुळे डॅमेज टू माय स्कूटर हे करेक्ट आहे. ऑप्शन बी इज करेक्ट, ए इज इनकरेक्ट. ऑप्शन नंबर 1 हे त्याचा आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज रॉंग किंवा इनकरेक्ट बघायचे. दोज सॉर्ट ऑफ मेसेजेस आर नॉट टू माय टेस्ट. आता इथे दोज सॉर्ट ऑफ नाही येणार, दोज सॉर्ट्स ऑफ असं येणार. ठीक आहे. इथे सुद्धा दोज वापरले म्हणजे इथे सॉर्ट्सच वापरायला पाहिजे आणि इथे जर सॉर्ट्स आपण प्युरल वापरतोय तर इज येणार नाही. त्यामुळे दोन्ही सेंटेन्सेस करेक्ट नाहीत. ए अँड बी आर इनकरेक्ट. आपल्याला इनकरेक्टच ओळखायला सांगितलेलं आहे. ऑप्शन 4. आपण मग अशी जे धिस काइंड आणि दीज काइंड्स बघितलं ना, त्या टाईपच हे आहे. असं बरोबर असणार आहे. धिस काइंड, दीज काइंड्स. धिस वापरलं तर वर्ब सिंग्युलर येणार आणि दीज वापरलं तर वर्ब प्लुरल येणार. तुम्हाला हे नोट्स रेडीमेड व्यवस्थित उपलब्ध व्हावेत म्हणून मी इतकं छान व्यवस्थित लिहितीये. त्यामुळे थोडंसं आपलं लेंदी होतं. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. आयडेंटिफाय द काइंड ऑफ नाउन अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्स. वूड या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे. द टेबल इज मेड ऑफ वूड. मटेरियल नाऊन आहे हे. नाऊनचे प्रकार काय काय असतात आपल्याला माहिती आहे बेसिक. पहिल्यांदा फक्त क्विक रिव्हिजन करूयात. प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, मटेरियल नाऊन, अजून कुठलं नाऊन असतं? प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, मटेरियल नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन. हे झाले आपले नाऊनचे प्रकार. सगळे नाऊनचे नियम काय सांगतात? जर आपण जनरल सेन्समध्ये वापरलं असेल, काउंटेबल असेल तर आर्टिकल वापरायचं, नाही तर आर्टिकल वापरायचं नाही. प्रॉपर नाऊन, मटेरियल नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन यांच्या आधी आर्टिकल येत नाहीत. ठीक आहे. हे आणखीन एक महत्त्वाचा नियम आहे. त्यानंतर आणखीन काय लक्षात ठेवायचं याच्यात? वूडचे 2 अर्थ लक्षात ठेवा. वूड हा शब्द ज्या वेळेस आपण सिंग्युलर वापरतो तेव्हा तो असा असतो आणि जर आपण त्याला एस प्रत्यय लावला तर तो प्लुरल होतो. याचे 2 अर्थ होतात. एक वूड्सचा अर्थ असतो लाकूड, त्याचं अनेक वचन, आणि दुसरं आहे वूड्स म्हणजे जंगल. ठीक आहे. आणि हा पण आपल्याला PYQ आलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा हे मटेरियल नाऊन आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं मटेरियल नाऊन कसं लक्षात ठेवायचं, तर ॲज अ रॉ मटेरियल ते यूज झालं आणि मग त्याच्यापासून काहीतरी बनलं. या पद्धतीने मटेरियल नाऊन लक्षात ठेवा. शुगर, टी, कॉफी, वूल, गोल्ड, सिल्वर, जे काही मेटल्सची नावं आहेत हे सगळे काय आहेत? मटेरियल नाउन्स आहेत. आणि मी आता जे नियम सांगितले, मटेरियल नाउनच्या आधी आर्टिकल येत नाही, मटेरियल नाउनचं प्लुरल होत नाही, आणि त्याचबरोबर जर आर्टिकल वापरायची वेळ आली, स्पेसिफिक असेल, तर केवळ आर्टिकल दचा वापर होतो. ठीक आहे. हे तिन्ही नियम लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूयात. चूज द करेक्ट सेंटेन्स. परत बघा. द टेबल्स लेग वॉज ब्रोकन. इथे हे चुकलेलं आहे, ए करेक्ट नाही आहे. नेक्स्ट बघा. द कव्हर ऑफ द बुक. बुकचं कव्हर म्हणताना ॲपॉस्ट्रॉफी न वापरता वापरलं, सो बी करेक्ट आहे. ए करेक्ट म्हणणारे ऑप्शन काढून टाका. बी करेक्ट आहे. आपल्याला दोन्हीकडे कळतंय, बाय डिफॉल्ट बी करेक्टच असणार आहे. सी बघूयात. द हाऊसेस रूफ. हे चुकलेलं आहे, आपल्याला काय म्हणावं लागेल? रूफ ऑफ द हाऊस. ठीक आहे. हे करेक्ट असणार आहे, त्याच्यामुळे सी पण करेक्ट नाही आहे. ऑप्शन बी इज द ओनली करेक्ट सेंटेन्स. चूज द करेक्ट सफिक्स टू मेक अ नाउन ऑफ ड्युरेबल. ड्युरेबल सोबत आपण इथे बघा नेस, इजम, मेंट, त्याचबरोबर आणखीन एक असतं म्हणजे शन. हा जो शब्द आहे हे सगळे वापरून आपण वर्ड फॉर्मेशनमध्ये बघितलेलं आहे, याचं आपण नाउन बनवतो. नाउन कसे बनतात? आता कसं असतं, व्हर्बपासून नाउन बनतात, व्हर्बपासून ॲडजेक्टिव्ह बनतात, ॲडजेक्टिव्हपासून नाउन, नाउनपासून ॲडजेक्टिव्ह, हे तिघांचं कोरिलेशन आहे. ठीक आहे.
आणि मग इथे तुम्हाला लक्षात आलं की इथे हे सगळे शब्द वापरून नाऊन बनतात. पण ड्युरेबल सोबत कुठला शब्द करेक्ट आहे, तर सफिक्स हे ITY ड्युरेबिलिटी या पद्धतीने आपण ते करेक्ट करू शकतो. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट नाउन फॉर्म ऑफ द वर्ड डिस्ट्रॉय. डिस्ट्रॉय, आता इथे बघा डिस्ट्रक्टिव्ह म्हटलं तर हे ॲडजेक्टिव्ह होईल. डिस्ट्रक्शन हे नाउन आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं TION असेल तर नाउन असतं. डिस्ट्रक्ट हा शब्द जर असेल तर या ठिकाणी ते व्हर्बचं कार्य करतं आणि डिस्ट्रक्टिंग हे V4 आहे, त्यामुळे हे या ठिकाणी नाउन नाही. आपल्याला नाउन विचारलं होतं तर ऑप्शन 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स. हिज ट्राउझर इज टॉर्न. ट्राउझर हा शब्द बघा किती वेळा आलेला आहे. ट्राउझर न वापरता ट्राउझर्स असं वापरायला पाहिजे. आणि आता काय करायचं, ट्राउझर्स हा शब्द मी तुम्हाला आत्ता सांगितला, त्यासोबत आपण मगाशी जे काही शब्द मी सांगितलेले आहेत जसं की पॅन्ट्स, सीझर्स, गॉगल्स, त्यानंतर स्पेक्टिकल्स, ब्रेसेस, बिलोज, त्यानंतर आणखीन जे काही जिम्नॅस्टिक्स वगैरे, नाही जिम्नॅस्टिक्स तिथे येत नाही. ओके, सो मगाशी आपण जे शब्द बघितले पजामाज वगैरे जिथे पेअरमध्ये यूज होतात ते लगेचच ट्राउझरसोबत पाठ करायचे PYQ बघताना. याच्या आधीची पण PYQ बघणार आहे ना तुम्ही, त्यावेळेस ते तसं करा. नेक्स्ट बघा, द जेंट्री ऑफ द टाउन वर इन्व्हायटेड. जेंट्री, जेंट्री हा शब्द ऑलवेज प्लुरल आहे. दिसताना आपल्याला तो सिंग्युलर वाटतो, पण तो सिंग्युलर नाही. नॉट सिंग्युलर, ऑलवेज प्लुरल. कुठले कुठले शब्द आहेत बघा, जेंट्री, पोल्ट्री, पिझंट्री, क्लर्गी, केटल, कॅटल, हे शब्द नेहमी प्लुरल असतात. ठीक आहे, ह्यांना सिंग्युलर वापरायचं नाही. नेक्स्ट, हिज हेअर्स आर ब्लॅक. परत एकदा हेअर्स हा शब्द अनकाउंटेबल आहे. अनकाउंटेबल, आणि अनकाउंटेबलचे नियम काय आहेत क्विक रिवाइज करूयात. पहिली गोष्ट, अनकाउंटेबल हे नेहमी सिंग्युलर असतात, ऑलवेज सिंग्युलर. त्यांच्यासोबत आपण आर्टिकल वापरत नाही, त्यांचं प्लुरल होत नाही, आर्टिकल वापरत नाही. त्यांच्यासोबत आपण मेनी वापरत नाही, त्याऐवजी आपण मच आणि समचा वापर करतो. ठीक आहे, हे करेक्ट असणार आहे. हेअर सारखे शब्द कुठले कुठले आहेत, ॲडव्हाइस, त्यानंतर पेपर, ब्रेड, इन्फॉर्मेशन, वर्ड. वर्ड हा शब्द ॲज अ प्रॉमिस आपण जिथं वापरतो तो. ठीक आहे, हे सगळे काय आहेत, अनकाउंटेबल आहेत. हेअर आपण 1 केस 2 केस असं इतकं मोजू शकत नाही, इट इज अनकाउंटेबल. ठीक आहे, तो सी करेक्ट नाही आहे, हे कन्फर्म आहे. इनकरेक्ट विचारलेला आहे, सी असणारे ऑप्शन ठेवूयात. हा एक ऑप्शन राहील, हा एलिमिनेट होतोय, हा एक राहील, हा पण एलिमिनेट होतो. सो 2 ऑप्शन आपल्याकडे आहेत, त्यातला आता आपण फक्त बघायचं एक, दोन्हीकडे बघा कॉमन आहे. ठीक आहे, म्हणजे हे आपल्याला बी फक्त क्रॉस चेक करायचं एवढं कळलं. बी क्रॉस चेक करूयात. द जेंट्री ऑफ द टाउन वर इन्व्हायटेड. वर वापरलेलं बरोबर आहे, कारण जेंट्री हा शब्द प्लुरल आहे. सो बी करेक्ट, त्याच्यामुळे ऑप्शन 2 हे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आता 5 एप्रिलला, 5 एप्रिल कसा आहे एप्रिलला, 5 एप्रिलला बहुतेक पेपर झालेला होता, क्रॉस चेक करा. तो आत्ता रिसेंट जी राज्यसेवा झालेली आहे 2026मध्ये, त्यातला हा प्रश्न आहे. अ बुके ऑफ फ्लॉवर्स वर गिफ्टेड टू द लीडर. आता इथे हा अ बुके ऑफ फ्लॉवर हे काय आहे, कलेक्टिव्ह नाउन आहे. हे कलेक्टिव्ह नाउन कसं लिहायला पाहिजे, प्लुरल असलं पाहिजे, बरोबर. कलेक्टिव्ह नाउन हे सिंग्युलर असतं जर आपण त्याला एक युनिट म्हणून कन्सिडर करत असेल तर, आणि जर आपण त्याच्यात काही मतभेद असेल तर त्याला प्लुरल कन्सिडर करतो. अ बुके ऑफ फ्लॉवर, अ बंच ऑफ कीज, त्यानंतर अ बेड ऑफ फ्लॉवर्स, अ बंच ऑफ फ्लॉवर्स पण असतं. ठीक आहे, अ फोक ऑफ बर्ड्स, अन आर्मी, तर व्यवस्थित लिहिते, अन आर्मी ऑफ ants, a murder of crows, a school of fish, a crash of rhinoceros. ठीक आहे,
अ हर्ड ऑफ केटल. अजून काय? अ वीक ऑफ डेज. ठीक आहे, या पद्धतीने हे प्लुरल कलेक्टिव्ह नाउन असतात. आता प्लुरल नाही आपण त्यांना म्हणू शकत, जरी ते समूहाचं प्रतिनिधित्व करत असतील तरीही त्यांना एक युनिट म्हणून आपण कन्सिडर करतो आणि म्हणून ते सिंग्युलर असतात. आणि जर हे नाउन सिंग्युलर असतील तर त्यांच्यासोबत आपण जे वर्ब वापरलेला आहे, देअरफॉर द वर्ब यूज्ड शुड बी, देअरफॉर वर्ब शुड बी सिंग्युलर. ठीक आहे. नेक्स्ट, द चिल्ड्रन्स आर शाउटिंग लाऊडली. द चिल्ड्रन्स आर शाउटिंग लाऊडली. हे बघा, इयन असणारे जे शब्द आहेत ना इंग्लिशमध्ये, आपण जे बघूयात, ऑक्सला आपण ऑक्झन म्हणतो, तसं चाइल्डला आपण चिल्ड्रन म्हणतो. हे ऑलरेडी प्लुरल आहेत. सो हे जर प्लुरल असतील तर त्याला आपण चिल्ड्रन्स म्हणून प्लुरल करू शकत नाही. चिल्ड्रन्स वापरलं तर ते चुकणार आहे. चिल्ड्रन आर शाउटिंग म्हणायचं, हे एस काढून टाकावं लागेल आपल्याला. ठीक आहे, करेक्ट कसं करायचं? द चिल्ड्रन आर शाउटिंग लाऊडली. ठीक आहे, डबल प्लुरल करायचं नाही, डबल प्लुरल अलाउड नाही. सेम त्याच पेपर, आत्ता रिसेंट जी झालेली ग्रुप सीची परीक्षा आहे त्यातला प्रश्न आहे हा. विच इज द नाउन फॉर्मिंग सफिक्स फॉर द वर्ड डिसइन्फेक्टंट. डिसइन्फेक्ट हा शब्द आहे. मग अशी आपण काय बघितलं, आता हे डबल ई एम्प्लॉई असा शब्द असेल. ठीक आहे, नेस, मेंट, इझम, शन हे जे शब्द आहेत आणि एन टी अँट असलेला हा जो, हे सगळे शब्द नाउन फॉर्म करतात. मग आता डिसइन्फेक्टचं आपल्याला जर नाउन करायचं असेल तर दोन नाउन होऊ शकतात. एक आहे डिसइन्फेक्शन आणि दुसरं आहे डिसइन्फेक्टंट. दोन्ही नाउन करेक्ट आहेत. डिसइन्फेक्शन लक्षात ठेवा, आलं प्रेडिक्शनमध्ये तर आपल्याला त्याचा उपयोग होईल. ठीक आहे. ठीक आहे, आज आपण नाउनचे सगळे PYQ बघितलेले आहेत. आजचं लेक्चर फर्स्ट डे होता आणि त्यामुळे म्हणजे तुम्हाला जरासं एक ट्रॅकवर येण्यासाठी आज एवढा अभ्यास पुरेसा आहे. या पद्धतीने रोज लेक्चर असणार आहेत. 6 दिवसात आपली बॅच संपणार आहे. उद्या आपण प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, डिग्री हे टॉपिक बघूयात. ठीक आहे, तिन्ही टॉपिकचे PYQ आपण एकाच दिवशी बघणार आहे. माझा प्रयत्न आहे जास्तीत जास्त तुम्हाला थोडंसं सुटसुटीत आणि छान लिहून द्यावं, जेणेकरून तुम्हाला PDF सेंड करताना ते व्यवस्थित एका फॉर्मॅटमध्ये दिसेल. या व्यतिरिक्त बोलत असताना खूप एक्स्ट्रा गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. आज पण मी बऱ्याच गोष्टी एक्स्ट्रा सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही तुमच्या जबाबदारीवर नोट करून ठेवायच्या. म्हणून लेक्चर असं पळवत नुसतं पुढे ढकलू नका, समजून घ्या. आणि जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन होत नसेल ना, अभ्यास थांबवा, दुसरं काहीतरी करा. आपण म्हणतो ना, चेंज इन वर्क इज द ओनली कॉन्स्टंट, म्हणजे चेंज इन वर्क इज द रेस्ट. या पद्धतीने म्हणजे आपल्याला जिथे आराम करायचा वाटतो, सुचत नाही आहे, झेपत नाही आहे, घुसत नाही आहे डोक्यात, बास करा, थोड्या वेळाचा ब्रेक घ्या, दुसरं काहीतरी प्रोडक्टिव्ह काम करा आणि मग त्यानंतर तुम्ही परत एकदा रिझ्यूम करा तुमचा अभ्यास. ठीक आहे, या पद्धतीने आपण सगळे लेक्चर्स बघूयात. नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह आणि डिग्री 4 टॉपिकचे जे काही प्रॅक्टिस असतील, प्रॅक्टिस क्वेश्चन्स प्रत्येकी 5-5, ते असे 20 प्रश्न तुम्हाला मी उद्या प्रोव्हाइड करणार आहे. उद्याचं सेशन झाल्यानंतर सगळे प्रॅक्टिस सेशन्स तुम्ही स्वतःहून सॉल्व करायचे, तिथे तुम्हाला मी ऑप्शनच देणार नाही आहे. मी बॅचमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना म्हणायचे, माझं तुम्ही बॅच आपली जर तुम्ही बघितलीत यूट्यूबला, आपण बरेच त्यातलेच लेक्चर्स टाकलेले आहेत. सगळे जे काही बॅचमधले लेक्चर आहेत आपले, त्यात मी एरर डिटेक्शनच्या पद्धतीने पूर्ण बॅच कंडक्ट केलेली आहे. ऑप्शन नसताना तुम्हाला जर प्रश्न बरोबर का चूक हे कळलं ना, तर तुम्ही इंग्लिशमध्ये मास्टरी मिळवणार. आणि त्याचं काम आपल्या बॅचमध्ये आपण खूप व्यवस्थित डिटेलमध्ये केलेलं आहे. आय होप ही PYQ बॅच तुम्हाला जास्त युजफुल ठरावी. आत्ता 17 मेला जी परीक्षा होते त्यासाठी तर निश्चितच उपयोग होईल. 7 जूनचं ज्यांचं टार्गेट आहे त्यांनीसुद्धा ही बॅच व्यवस्थित फॉलो करा. आणि या व्यतिरिक्त कुठेही काहीही अडचण आली, अभ्यास करत असताना अभ्यासाशी रिलेटेड ज्या काही क्वेरीज आहेत त्या तुम्ही बिनधास्त विचारू शकता, डाऊट सॉल्व केले जातील. ठीक आहे, आता आपण इथेच थांबूयात. हे सगळे जे काही पॉईंट्स आहेत हे तुम्हाला PDFच्या स्वरूपात शेअर केले जातील. थँक्यू.